आणि जे अधिकारी असतील जे या रुग्णांच्या जीवाशी खेळले त्यांना तर मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे। मी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी करतोय की असं रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डुप्लिकेट गोळ्या तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये जे दोषी आढळलेले आहेत 1 वर्ष या सगळ्या गोष्टीला चौकशीला का लागले। आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात। असं आहे की फुफ्फुसाच्या संसर्गावरती स्वराती रुग्णालयामध्ये ॲझिमसिम 500 ही जी गोळी आहे ही गोळी बनावट आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा 10 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासणीसाठी घेतलं आणि माझ्या माहितीप्रमाणे हे दुर्दैव आहे की अशा पद्धतीची गोळी हिची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी लॅबोरेटरीला 1 वर्ष लागलं आणि 29 जुलै 2023 रोजी त्याचा रिपोर्ट आला। मी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी करतोय की असं रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डुप्लिकेट गोळ्या तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये जे दोषी आढळलेले आहेत 1 वर्ष या सगळ्या गोष्टीला चौकशीला का लागले याची माहिती घेऊन याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे जे अधिकारी असतील किंवा मंत्री असतील त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार आणि जे अधिकारी असतील जे या रुग्णांच्या जीवाशी खेळले त्यांना तर मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे। परंतु मी केवळ मृत्यूदंड म्हणून त्यांना मृत्यूदंड होणार नाही, त्याच्यावरती FIR दाखल करून यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे शासकीय यंत्रणेतील लोकांना। आणि जे कोण मंत्री असतील त्यांना माहीत असून देखील त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असे जर मंत्री या चौकशीमध्ये आढळले तर त्यांना येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देता कामा नये अशी माझी आग्रह आहे। कारण सर्वसामान्य नागरिकांसाठी हे सरकार आहे असं म्हणून जर हे सरकार चालत होतं तर सर्वसामान्य रुग्णांशी त्यांच्या त्या होणाऱ्या सगळ्या संसर्ग रोगाशी अशा डुप्लिकेट गोळ्या देऊन त्यांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत होतं। याचाच अर्थ सरकारमध्ये असणारे अधिकारी मंत्री हे डुप्लिकेट पद्धतीने ठाणा भिवंडी कनेक्शन असलेली जी कंपनी आहे त्यांना त्यांचा वरदहस्त होता काय असा देखील संशय आहे। त्यांना आता कोणता अधिकार आहे? ते जेव्हा शासनामध्ये होते आणि मंत्री होते तेव्हा त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती। 1 वर्ष का लागलं? 23 तारखेला जर 2023 मध्ये याची लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी गेली तेव्हा ते मंत्री होते ना तानाजी सावंत, आणि इतका कर्तबगारपणे ते कारभार करत होते, सर्वसामान्य सरकार होतं, तर मग अशा पद्धतीने डुप्लिकेट गोळ्या ह्या तिकडे असणाऱ्या रुग्णाला देऊन त्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या लोकांची या लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी 1 वर्ष का लागलं? तात्काळ रिपोर्ट यायला पाहिजे होते। आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन करतोय किंवा मागणी करतोय की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा। याच्यामध्ये जे कोण अधिकारी असतील, कंपन्यांचे डायरेक्टर असतील किंवा मंत्री असतील त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांच्यावरती मृत्यूदंडाचा या ठिकाणी FIR दाखल करा। असं आहे की वृत्तपत्रामध्ये आज बातमी आहे, काल एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली, याचा अर्थ बातमी तर खोटी नाही आहे। या ठिकाणी मुंबईच्या लॅबोरेटरीमधून जो रिपोर्ट आला तो तर खोटा नाही आहे, त्यावेळेला असणारे जे डायरेक्टर होते त्यांनी हा रिपोर्ट पाठवला हे तर खोटं नाही आहे। मग आता तानाजी सावंत यांना जर माहीत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विद्यमान मुख्यमंत्री आहे त्या राज्याचे, हे सरकार आता थांबणार नाही अशी पद्धती त्यांची, महाराष्ट्र थांबणार नाही अशी त्यांची घोषणा आहे। त्यामुळे मागील काळात ज्यांनी ही कृत्य केली आहेत आणि सर्वसामान्य जीवनांशी जे खेळले आहेत, रुग्णांवरती जो अत्याचार त्यांनी केलेला आहे, अशा लोकांना जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती FIR दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांना मृत्यूदंड दिला पाहिजे। आणि दोषी असतील कोण मंत्री जर याच्यात निघाले तर त्यांना मंत्रिमंडळात पण घेता कामा नये अशी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने माझी मागणी आहे।
वारंवार तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदाविषयी आणि त्यांच्या खात्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो, परंतु पुन्हा त्यांना संधी दिली जाते. नाही नाही, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की बीडमध्ये आणि नागपूरमध्ये ज्या खोट्या स्वरूपाची औषधं त्या ठिकाणी दिली गेली, लॅबोरेटरी टेस्टिंगच्या रिपोर्टला 1 वर्ष लागलं, ज्या पद्धतीने दिरंगाई झाली, याच्यामध्ये असणारे अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी, आणि जर मंत्र्यांच्या त्यावेळेच्या मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे जर हे प्रकरण असेल, हे जर चौकशीत आढळलं, सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशीत त्यांनी चौकशी लावावी, त्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशीत आढळलं, त्या सगळ्यांवरती कारवाई करा ना.